नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आणि या उक्तीप्रमाणे आपण बऱ्याच जणांची वागतही असतो. म्हणजे एखाद्या गरजूला गरज आहे तर आपण त्याला मदत करतो आणि सुपंथ म्हणजे चांगल्या मार्गाने सन्मार्गाने आपण चालत राहतो. पण ह्या उक्तीप्रमाणे सगळ्यांसोबतच वागता येत नाही बरं का. कारण काही लोक अशी असतात जी आपल्याला असं दाखवून देतात की मला अत्यंत गरज आहे, पण ती गरजू नसतात तर ती आळशी असतात. आणि असे बरेच अनुभव मी घेतलेले आहेत आणि तेव्हापासून मी म्हणजे आधी पडताळून बघते की एखादं मदत मागतोय तर त्याला खरंच गरज आहे का, तरच मदत करते. मग ती मदत कोणतीही असू दे. तर हे सगळं सांगण्याचा मुद्दा हा आहे की मी खूप वर्षांनंतर माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करतेय आणि मला ह्या वर्षात इतके विचित्र अनुभव येत आहेत. पहिल्या सत्रामध्ये असं झालं की जे आमचे विषय आहेत त्याचं असाइनमेंट दिलं जातं आणि विद्यापीठाने जरा बदल केलाय. 60-40 पॅटर्न केलेला आहे. म्हणजे 60 मार्कांचं लेखी लिहायचं आणि 40 मार्कांचं इंटरनल असेल तर इंटरनलमध्ये असाइनमेंट्स लिहावे लागतात. आणि जे महाभाग लेक्चर्सला येत नाहीत तर त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही जॉब करतो, आम्हाला वेळ नाही मिळत, जरा मदत करा. मग मी पहिल्या सत्रात बऱ्याच जणांना मदत केली आणि आता दुसऱ्या सत्रातही तेच होत आहे. आणि इतके प्रचंड कॉल. मला माझी 2 मुलं आहेत, मला त्यांनाही सांभाळायचं असतं. मी कॉलेजचे लेक्चर्सही अटेंड करते, मी जॉबलाही जाते. तर मी जर एवढं सगळं करून मी माझं शिक्षण व्यवस्थितरित्या पूर्ण करत असेल, मी लेक्चर्स अटेंड करत असेल, माझे असाइनमेंट्स मी स्वतः लिहित असेल, जर काही मला कुठे काही अडचण आली तर जे कोणी प्राध्यापक वर्ग आहेत त्यांना मी विचारते, त्यांची मी मदत घेते. पण हे जे बाकीचे थातूर मातूर विद्यार्थी असतात ते प्राध्यापकांना असं दाखवून देतात की आम्हाला किती गरज आहे, आम्ही नाही येऊ शकत लेक्चरला, पण आम्हाला कोणी विद्यार्थी बऱ्याचदा मदत नाहीत करत असं. पण त्यावेळेला ते स्वतः हे नाही पडताळून पाहत की आपण त्या गोष्टीसाठी पात्र आहोत का आणि आपण जे सांगतोय ते खरं आहे का. कारण मी पहिल्या सत्रात जेव्हा मदत केली त्यानंतर बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना मी कॉलेजच्या कॅम्पसच्या मध्ये किंवा इतरत्र कुठेही सांगलीमध्ये बोंबलत हिंडताना पाहिलंय चक्क. जर तुम्ही जॉबला जाता तर कॉलेज इतकं चांगलं असतं, प्राध्यापक वर्ग इतका चांगला असतो की लेक्चर सकाळी असतात आणि मला नाही वाटत एवढ्या सकाळी सकाळी कोणी कामावर जात असेल. आणि जातही असेल तर ते हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच असतात. काही स्पोर्ट्समध्ये असतात, खरंच त्यांची ती गरज आहे. स्पोर्ट्समध्ये जे आहेत किंवा खरंच खूप लवकर कामाला जातात, लांब राहतात, ज्यांना खरंच कॉलेजपर्यंत येणं शक्य नाहीये, घरची परिस्थिती तशी आहे, तर त्यांना मी नक्की मदत करते. माझ्यापर्यंत ते आले तर मी त्यांना नक्की मदत करते. पण हे जे बोंबलत हिंडणार आहे यांना करतही नाही आणि करणारही नाही. मी आधी केलीये. कारण हे मदत न करण्यामागचं एक कारण मी सांगते की मी 2024ला असं ठरवलं की आता आपण फॉर्म भरायचा 12वी साठी, जो आधी मला भरता आला नव्हता कारण कॉलेजच्या काही कारणांमुळेच मला भरता आला नव्हता. पण त्यावेळेला मग मी डोकं चालवलं थोडं स्वतःचं आणि बोर्ड जे आहे कोल्हापूर बोर्ड, तर तिथल्या सचिवांचा नंबर शोधून काढला आणि मी त्या कॉलेजवरती प्रेशर आणलं आणि मला फॉर्म भरता आला. पण रेग्युलर नाही, 17 नंबर भरला आणि सगळ्यांवर भारी पडले कारण मला पूर्व परीक्षेला बस असं त्या कॉलेजमधून सांगण्यात आलं. आणि मला माहीतच नाही, म्हणजे अचानक तुम्ही पूर्व परीक्षेला बसतायत. पण तिथे एक इंग्रजीच्या मॅडम होत्या ज्यांनी माझी मदत केली इंग्रजीच्या बाबतीत की तू हे असं कर म्हणजे तुला लिहिता येईल हे असं. आणि पूर्व परीक्षेला अभ्यास थोडाफार केला मी आठवडाभर आणि मला खरंच चांगले मार्क्स मिळाले. तर तेव्हा त्या कॉलेजचे जे विद्यार्थी होते 12वीचे, म्हणजे त्यांच्या वयात आणि माझ्या वयात तब्बल 16 वर्षांचं अंतर आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी असं उठवलं की हिला खूप चांगले मार्क पडलेत म्हणजे हिने कॉपी केली असेल. म्हणजे जर तुम्ही चांगले असाल तर तुमच्यावर टीका ही केलीच जाते, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि आताही तेच होतंय. म्हणजे बरेच जण सांगतात की अरे एकमेकांना मदत करा, पण मदत करत असताना खरंच समोरचा तितका पात्र आहे का हे बघितलं पाहिजे. एक उदाहरण सांगते मी, उदाहरण म्हणजे खरं उदाहरण आहे.
आता ज्या सांगलीच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये मी शिकतीये तिथे एक मुलगी आहे जी आमच्या सोबत असते. आमचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुप सोबत ती नेहमी असते. ती प्रत्येक लेक्चर अटेंड करते, अभ्यास करते की नाही माहिती नाही, पण पहिल्या सत्रात चक्क तिचे 5 विषय बॅकला राहिलेले आहेत. मग ही विद्यार्थिनी कॉलेजमध्ये येऊन नक्की काय करते? हाताची 5 बोटे सारखी नसतात, पण एखादं बोट एवढं कमजोर असावं की त्याचा लुळा पांगळच पडलाय. म्हणजे अशा विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आई वडिलांचे पैसे मातीत मिसळतायत म्हणायला गेलो तर त्या मातीचाही अपमान होईल, कारण त्या मातीतून आपण धान्य पिकवत असतो. म्हणजे ह्या असे विद्यार्थिनी वगैरे काय करतात? चक्क 5 विषय बॅकला. आणि असाइनमेंट जेव्हा दिल्या होत्या पहिल्या सत्रात तर आम्ही काय केलेलं, आम्ही जे लिहिलंय त्याचे फोटो काढून तिला पाठवले होते. ते सुद्धा वेळेत तिच्याकडून लिहिणं झालं नव्हतं. म्हणजे जर आम्ही तुम्हाला मदत करतोय तर तुम्ही काही व्यवस्थित करतच नाही आहात, मग तुम्हाला का मदत करायची? त्यामुळे मी आधी पडताळून बघते. मदत करायची तर खरंच तुम्हाला गरज आहे का? तरच करेन. जगद्गुरु संत तुकोबाराय जे म्हणून गेले होते, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तर ह्या युगात वावरत असताना ह्या उक्तीचा वापर जरा जपूनच करावा माणसाने, बरं का? एवढंच.